आदरणीय शिवप्रकाश मोहोळ साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करत आहे. गोविंद शेषराव भिसे हे माननीय सुनील जंदाळे सर यांचे या ठिकाणी स्वागत करत आहेत. यांचे या ठिकाणी स्वागत करत आहेत. याबरोबर श्री दशरथ गायकवाड विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी स्टेजवर विनंती करतात राहू. त्यांनी स्टेजवर विनंती करतात राहू आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी आदरणीय मोहोळ साहेब यांना थोडीशी ताकीद श्री ज्या ज्या महामानवांच्या मुळे आपण या ठिकाणी आज सन्मानानं बसलो आहोत, ही जी विचाराची परिवर्तनाची परंपरा आहे, ही तथागत भगवान गौतम बुद्धांपासून, महात्मा बसवेश्वरांपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून, क्रांतीवीर लहुजी साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या पर्यंत ती येत असते. आणि या प्रत्येकाने आपापलं आयुष्य आपल्यासाठी सर्वांसाठी अर्पित केलेलं असल्या कारणामुळं आपण या ठिकाणी सुखी समाधानानं आणि सन्मानाने या ठिकाणी जगतो आहोत. आणि त्यामुळं जयंती पुण्यतिथीच्या माध्यमातून आपण त्यांच्या विचाराचे सोहळे साजरे करण्याची आवश्यकता आहे. आणि हा विचाराचा सोहळा साजरा होत असताना या ठिकाणी मंचावरील मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. परंतु या देशातली ही परिवर्तनाची जी परंपरा चळवळ आहे, या चळवळीमध्ये हजारो वर्षापासून भारताच्या इतिहासात मातंग समाजाचं खूप मोठं योगदान आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा धार्मिक क्रांती, धम्मक्रांती घडवून आणली. आणि त्यांच्या विचारावर, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजा प्रसेनजीत यांनी त्यांची ती विचाराची परंपरा आपल्या सोबत घेऊन या देशाला बौद्धमय करण्यासाठी, सुजाण बनवण्यासाठी प्रयत्न केले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या देशामध्ये पुन्हा एक धार्मिक क्रांती त्या काळामध्ये घडून आली. जैन धर्माच्या माध्यमातून या देशामध्ये परिवर्तनवादी विचाराचे विचार मांडले गेले. आणि या 24 तीर्थंकरांपैकी 5वे तीर्थंकर पार्श्वनाथ हे मातंग समाजाचे होते. आणि त्यांनी जैन धर्माची दीक्षा किंवा जैन धर्माला आणि भारतीयांना दिशा देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. बसवेश्वरांच्या समतावादी विचाराच्या चळवळीमध्ये मातंग चेन्नय्या नावाचा एक महापुरुष होऊन गेला की ज्यांनी महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी चळवळीला दिशा देण्याचं, त्यांचं काम पुढे नेण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या चळवळीमध्ये वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे आजोबा, त्यांचंही नाव लहुजी साळवे होतं, राघोजी साळवे होतं. त्यांच्या नंतरच्या पेशवाईच्या काळामध्ये क्रांतिपिता लहुजी साळवे यांनी या देशातले स्वातंत्र्य सैनिक घडवताना आपलं योगदान आपल्या परीनं त्यांनी त्या ठिकाणी दिलं. आणि या देशाचा स्वातंत्र्य लढ्याचा लढा गतिमान करण्यासाठी त्यांनी काम केलं दिसून येतं. याच काळामध्ये चालू असलेली महात्मा फुलेंची शैक्षणिक क्रांतीची चळवळ होती. या शैक्षणिक क्रांतीच्या चळवळीला सावित्रीबाई फुलेंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून आणि या देशात सगळ्यात पहिल्यांदा महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी शोधून काढली, ती समाधी शोधून काढण्यामध्ये सगळ्यात अग्रभागी जर कोण होते तर क्रांतीवीर लहुजी साळवे होते. आणि यांच्यामुळं, महात्मा फुलेंच्यामुळं शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला कळाला. आणि त्या इतिहासातून स्फूर्ती घेऊन हा देश पुन्हा नव्यानं घडतो आहे. त्यांच्या प्रेरणेतून आपण उभं टाकतो आहोत. याचबरोबर लहुजी साळवेंच्या नंतर सावित्रीबाईंच्या चळवळीमध्ये मुक्ता साळवे नावाची एक लेखिका तयार होते. वयाच्या 14व्या वर्षी
जेमतेम शाळेत शिकलेली ही मुलगी त्या काळामध्ये महार मांगांच्या दुःखाचा निबंध मांडते आणि हजारो वर्षापासून आम्ही अन्याय अत्याचाराच्या गर्तेत अडकलेलो आहोत. आमचा धर्म कोणता आहे, आम्ही माणूस आहोत म्हणून जगण्याच्या लायक नाहीत. जो धर्म माणसाला नाकारतो तो धर्म आमचा असू शकत नाही, हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला ती विचारते. ही एवढी वैचारिक चळवळ, एवढा वैचारिक परंपरा आपल्या पाठीशी असताना आपण मात्र आधुनिक काळात सगळ्या सुख सुविधांनी संपन्न असून सुद्धा कुठंतरी वेगवेगळ्या दिशेला भरकटत चाललो की काय, अशी शंका तुम्हाला माझ्या समोर उभं टाकते. आणि म्हणून समाज बांधवांना मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्या इतका मोठा नाही, मी तुमच्यातलाच एक आहे, ही निश्चितपणे मला याची जाणीव आहे. परंतु ज्या विचारांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आपल्याला जी काही या ठिकाणी ऊर्जा होती, जे काही सूर्यासारखा प्रकाश त्यांनी दिला आणि त्या प्रकाशामध्ये ही या देशाची उज्ज्वल परंपरा पुढे चालत आलेली आहे. या सगळ्या महामानवाच्या कृतीतून तुम्ही आम्ही घडतो आहोत आणि हे घडत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. यासाठी आपण सगळ्यांनी समर्पित भावनेनं जगलं पाहिजे. जी हजारो वर्षापासूनची मातंग समाजाची परंपरा आहे, या देशातल्या परिवर्तनामध्ये ज्यांनी अतिशय महत्वाचा सहभाग नोंदवलेला आहे, त्याचे आपण वंशज आहोत ही जाणीव ठेवावी आणि सकारात्मक जीवन जगत असताना नवी ऊर्जा या महामानवांच्या विचारातून आत्मसात करून आपण आपल्या पायावर सक्षमपणे उभं राहावं, अशा पद्धतीचं आव्हान करतो. आणि विद्यार्थ्यांना आपण शिक्षणापासून कुठेही डळमळीत होऊ नका, आपलं उच्च शिक्षणाचे ध्येय पूर्ण करा, एवढीच नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वलुबाई होते. त्यांना गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आलं नाही. त्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागला. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते पहिले भारतीय होते. अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडा, लावणी यांची निर्मिती केली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव निकिता धनाजी गायकवाड. आज मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. अण्णाभाऊ साठे हे थोर समाजसुधारक लेखक होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व त्यांच्या आईचे नाव यालुबाई साठे असे होते. आणि ते शाळेत शिकलेच नव्हते. केवळ 1.5 दिवस शाळेत गेले तरीही देखील त्यांनी अक्षरज्ञान सोडले नाही. शेर, शाहिऱ्या, कादंबऱ्या, लघुकथा या प्रकारचे त्यांनी पोहाडे लिहिले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या आईचे नाव वालुबाई व त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे हे होते. त्यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते तरीही त्यांनी उत्कृष्ट व अनेक कादंबऱ्या व कथांचे लेखन केले. एवढंच म्हणायचं, अंधाराला काय द्यायचे उंजिडाची साथ आहे, अंधाराला काय द्यायचे उंजिडाची साथ आहे, वाकेल पण मोडणार नाही मांगाची जात आहे. My name is Samrat Dasrath Gaikwad. Today I am going to speak about Annabhau Sate. He was a social reformer, folk poet and writer. He was born on 1st August 1920 in Wategaon district, Sangli and State, Maharashtra. His full name was Tukaram Bhaurao Sate. His mother name was Walukabai Sate. His father name was Bhaurao Sate. He was not educated in school. He had accurate knowledge of letters. He wrote Neves Place, Povada, Greens Place. He also known as Shiv Shahir, as he composed many poems. Chhatrapati Shivaji Maharaj. He tried to create social awareness through every type of literature. He loved world on 18 July 1969 in Maharashtra. Jai Hind, Jai Raji, Jai Anna, Jai Bhim. आज उस्माननगर येथील जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, गावातील सर्व समाज बांधव, प्रतिष्ठित नागरिक, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, आज आपण
लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 103वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत. ज्या काळात कोणत्या सुविधा नव्हत्या, शिक्षणासाठी झगडावं लागत होतं, त्या काळात 1.5 दिवस शाळेत जाऊन लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी अनेक साहित्यकृती, कथासंग्रह, पोवाडे तसेच संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि कामगारांच्या लढ्यासाठी आपलं आयुष्य झिजवलं. सर्व समाजासाठी, सर्व देशासाठी काम केलेले असे महापुरुष आणि या मातीत जन्मलेले महापुरुष म्हणून आपण आज सन्मानानं त्यांच्या कार्याची एक आठवण म्हणून आज जयंती साजरी करत आहोत. उपस्थित सर्वांना माझं एक आव्हान आहे, ज्यांना संघर्ष करावा लागला शिक्षणासाठी, समाजाच्या सुधारणेसाठी, समाजाला अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी, त्यांनी आपलं आयुष्य झिजवलं, परंतु आपण त्यांच्या विचारावर चालतो आहोत का? किती जण आहेत की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालत आहेत, का फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आपल्या लेकरांना शाळेत पाठवायचं? मी 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ते जयंतीच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. तेव्हा झेंड्याचा वाद भरपूर आपल्या गावामध्ये होता आणि मी तेव्हा आवाहन केलं होतं की झेंडे लावावेत, पण शिक्षणाचे, विचाराचे आणि प्रगतीचे. रंगाचा झेंडा लावला म्हणजे मोठं होतं किंवा वेगळे पण दिसतं, हे डोक्यातून काढून टाकायला लागेल. आपण कुठेतरी आपला अज्ञान किंवा आडमुठेपणा पुढे करायचा, त्याला अर्थ नाही. जर आपल्या घरात, समाजात एकही मुलगा IAS IPS झाला, मोठा डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, तर त्याचा झेंडा देशात लागतो आणि सन्मानानं आपल्याला नाव घेता येतं त्याचं की आमच्या गावचा, आमचा मुलगा या ठिकाणी IAS आहे, IPS आहे. आणि त्याच्या कर्मानं तो सगळीकडे झेंडे लावत राहतो. त्या झेंड्याची आपल्याला आवश्यकता आहे. आपण महापुरुषाच्या जयंतीला DJ सारख्या साऊंड सिस्टम आणून घाणेरड्या गाण्यावरती त्या महापुरुषाच्या फोटो पुढे लेकरांना खांद्यावर घेऊन नाचतो, हे व्हायला नको. आपले परंपरागत वाद्य, बरेचसे समाज बांधव ते वाद्य वाजवून आपल्या रोजीरोटी कमवतात, आपलं कुटुंब सावरतात. त्यांच्यासाठी आपल्याला 1 दिवसाची सुपारी जर मिळाली तर प्रत्येकाच्या घरात 1000-500 रुपये जातात, त्यांची चूल पेटते. याची जाणीव आपण का विसरतो? DJ वाला येतो, 10,000, 15,000, 20,000 घेऊन जातो, पण ते एकट्याच्या घरात जातात. इथं तुमच्याकडून जर सुपारी मिळाली तर 10 घरात जयंती साजरी होते. आणि आजच्या विद्यार्थ्यांना एक आधुनिक विचारावर आधारित स्पर्धा परीक्षा असेल किंवा निबंधमाला असेल, अशा स्पर्धा घेऊन, भाषणाच्या स्पर्धा असतील की त्यांना त्या महापुरुषांनी आपल्या समाजासाठी, आपल्यासाठी केलं काय याची माहिती मिळते. येणारी पिढी चांगली घडण्यासाठी मदत होते. त्यांना कळतं की लहुजी उस्ताद साळवे त्यांचा फोटो लावून का हार घालतायत लोक, त्यांनी कोणतं कार्य केलेलं आहे. तर लहुजी उस्ताद साळवेच्या आजोबांनी शिवरायांच्या सैन्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी स्वातंत्र्य इंग्रजाबरोबर लढताना अनेक तरुण दांडपट्टा, तलवारबाजी आणि युद्धकले निपुण करून लढ्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. आज जे आपण मोकळा श्वास घेतोय, स्वातंत्र्य भोगतोय, आनंद मौज मजा करतोय, या सर्व महापुरुषांची, महामानवांची देण आहे आपल्याला. आणि त्या विचारावर आपल्याला जगण्याची आवश्यकता आहे. नुसतं बोलायचं, एक दिवस जयंती साजरी करायची, त्याला अर्थ नाही. दररोज विचारांची, प्रगतीची, यशाची
आणि शक्य आहे, प्रत्येकाच्या घरात तुम्ही हे करू शकता. प्रत्येकानं आपल्या मुलाला चांगलं घडवण्यासाठी चांगले संस्कार, आजच्या काळाची गरज मी नेहमी सांगतो की योग्य शिक्षण आणि योग्य संस्कार असले ना तर तुमच्या अपत्याला संपत्तीची गरज नाही. चटणी भाकरी खाऊन देखील तो चांगला अधिकारी कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तर आपलं नाव कमवू शकतो, आपल्या कुटुंबाचं नाव कमवू शकतो. आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचं आपल्याला देणं असतं. आपल्या पूर्वजांनी जो स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्याला हे स्वातंत्र्य दिलं आहे, तर येणाऱ्या काळात असं व्हायला नको की कोणत्या देशाशी लढायची गरजच राहणार नाही. आपण आपल्यातच आपसातच एकमेकाचे डोके उडून दुसऱ्याचे गुलाम होऊन जाऊ. आपला देश विविधतेनं नटलेला आहे. जग सगळं अचंबित होऊन जातं की या देशात इतक्या जातीचे, इतक्या धर्माचे लोक एकत्रित कसं काय राहतात. हे रसायन या मातीचं वैशिष्ट्य आहे. इथे कित्येक साधू संतांनी, महापुरुषांनी दैवी कार्य केलेले आहे. माणसं असूनही देवाला लाजवेल असल्या कृती केलेल्या आहेत. आपण देवाबद्दल बोलतो, आपल्याला तर फक्त आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावापुरतं जरी केलं तर खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी सर्वांसाठी केलं, आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी करा. शिकलेल्या पोरांना मी सांगतो की कधी जिथं गुन्हा घडेल तिथं न थांबलेलं बरं. आपलं आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका. परंतु आपण त्याच्यात पुढाकार घेतो. माझ्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट नेण्यासाठी मुलं जेव्हा येतात आणि एखादा FIR असलं की त्याची नोकरीची संधी जाते. आता करंटची संधी, 1-2 पोरं आहेत, त्यांना नोकरी लागली पण गुन्हा दाखल आहे, त्यांना नोकरीला लागता येणार नाही. वाईट वाटतं की आई वडील आपल्या लेकरांना, आपल्याला जे करता आलं नाही, शिकता आलं नाही, तर आपल्या मुलांना शिकून मोठं करतात आणि एखादी चूक त्याच्या आयुष्याचं, स्वप्नाची राखरांगोळी करते. म्हणून स्वतःला सावरायचं. मी एक सांगतो, नेहमी सांगतो की पिसाळलं कुत्र आपल्या अंगावर आल्यावर आपण त्याच्या अंगावर जातो का? बाजूलाच जातो ना. म्हणून स्वतःला चुकीच्या गोष्टीपासून बाजूला ठेवायचं. चांगल्या कृती, व्यसनापासून दूर राहणं तरुणांनी आवश्यक आहे. तरुण या देशाचं भविष्य आहे आणि भविष्यात जर व्यसनाधीन झालं तर बापालाच मुलाला खांदा द्यायला लागतो. हे दुर्दैव कोणावर येऊ नये म्हणून तरुण पोरांनी व्यसनापासून लांब राहावं. नुसती एक दिवसाची जयंती न करता महापुरुषांचे विचार मनात बाळगून, महापुरुष एका जातीचे कोणासाठीच नव्हते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी नुसतं मातंग समाजासाठी काम केलेलं नाही. शिवरायाचा पोवाडा रशियाच्या मॉस्को शहरातील चौकात उभे राहून म्हणणारे अण्णाभाऊ साठे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर त्यांचा होता. श्रीपाद अमृत डांगे यांचाही आदर्श त्यांच्या आणि विचारांचा प्रभाव होता. त्यातून ते घडलेले. 1.5 दिवसात शाळेत जाऊन आपण आजही अंगठा मारणारे लोक बघतो. शाळेत जाऊ नये. त्यांनी एवढं मोठे साहित्य, किती पुस्तकं लिहिलेत, कित्येक कादंबऱ्या, फकीरासारखी, वारणेचा वाघ सारखी 7 चित्रपट झालेले आहेत त्यांच्या कादंबऱ्यावरती. 35 एकूण साहित्यकृती 70च्या आसपास आहे. कथासंग्रह आहे. म्हणून या जयंतीच्या निमित्ताने मी पुनश्च एकदा आवाहन करतो की चुकीच्या कृतीपासून स्वतःला दूर ठेवावं, अन्यथा त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. शिक्षणाकडे पुढे जा. आपल्या लेकरांना चांगलं घडवा, चांगले शिक्षण द्या, चांगले संस्कार करा. तुम्हाला आयुष्यभर कधीच पश्चाताप होणार नाही. भलेही तो रोजीरोटी करेल परंतु तुम्हाला त्याच्यामुळे समाजात किंवा कुठेही मान खाली घालण्याची वेळ येणार नाही. याप्रमाणे आपले लेकरं घडतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. संयोजकांनी या ठिकाणी बोलवून
जो सत्कार सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्व समाज बांधवांना जयंतीच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती सोहळा आपल्या उस्माननगरमध्ये आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहात. खरं पाहता मी जवळपास 16-17 वर्ष झालं प्रत्येक वर्षी या जयंती सोहळ्याला येत असतो आणि सर्वांना वेगळा वाटावा, साहित्याचा संस्कृतीचा वारसा प्रत्येकाच्या अंगभूत व्हावा अशा प्रकारचा आगळा वेगळा आणि सर्वांना आदर्श वाटेल अशा प्रकारचा जयंती सोहळा उस्माननगर जयंती मंडळाच्या वतीने साजरा केला जातो. त्यामुळे जयंती मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो. आपल्या सर्वांना माहित आहे 1 ऑगस्ट 1920 या दिवशी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. 1.5 दिवसाची शाळा शिकणारे अण्णाभाऊ साठे संपूर्ण महाराष्ट्राला नाही, आपल्या भारत देशाला नाही तर जगाचे मार्गदर्शक होऊ शकतात. मोठा व्यक्ती होण्यासाठी शिक्षण महत्वाचं नाही, काय शिकलंय आणि शिकलेल्यामध्ये आपण समाजासाठी किती देतो हे महत्वाचं आहे. अण्णाभाऊ साठे हे सर्व समाजाचे, देशाचे आणि जगाचे झाले म्हणून संपूर्ण जग, संपूर्ण देश आणि समाज अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करतो. त्याचं कारण तुम्हाला माहित आहे, आमच्या देशात 150 वर्षाच्या गुलामगिरीनंतर आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. हे गुलामगिरी लादणारे जे इंग्रज आहे, या इंग्रजांच्या विरोधामध्ये ज्या ज्या वीर पुरुषांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्या वीर पुरुषांना खरा नायक अण्णाभाऊ साठेच्या कादंबरीच्या माध्यमातून समोर आणण्याचं काम केलेलं आहे. उपेक्षित, दलित, वंचित समाजावर होणारा जो अन्याय आहे तो निर्भीडपणे मांडून उपेक्षित समाजावर अन्याय कसा नाही झाला पाहिजे आणि सर्वांनी एकत्रानं कसं राहिलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण देणारी फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण जगाच्या समोर आणलेली आहे. फकीरा कादंबरीच्या माध्यमातून गाव कुसावर राहणारा हा समाज ज्या वेळेस गावावर संकट येतो त्या त्यावेळेस खऱ्या अर्थ गावाच्या रक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान देऊन आपल्या गावाच्या रक्षणासाठी समोर येतो. आणि प्राध्यापक भिसे सरांनी आपल्या सर्वांना सांगितलं, जिथं जिथं नेतृत्वाची उणीव भासली तिथं तिथं मातंग समाज उभा टाकलेला आणि एक आदर्श अशा प्रकारचं नेतृत्व दिलेलं आहे. म्हणजे नेतृत्व कोणतं आहे ते कादंबऱ्याच्या माध्यमातून जवळपास 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, अनेक पोवाडे, अनेक लावण्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी दाखवून दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून गावातील सर्व जाती धर्मातील, सर्व पंथातील, गरीब श्रीमंत, लहान थोर मोठ्या सर्व माणसांना एकीच्या माध्यमातून कसं संघटित करून त्या गावचा कसा विकास होऊ शकतो हे आपल्या कादंबरीच्या माध्यमातून दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी गरिबांना सांगितलेलं आहे की बाबा ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर पडली नाही तर सैनिकाच्या हातावर पडलेली आहे. म्हणून आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर गरीब आणि श्रमिक हेच खऱ्या दृष्टिकोनातून महत्वाचे घटक आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये अशा प्रकारे सांगून उपेक्षितांना समोर आणण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांचे विचार महाराष्ट्रात होते, भारतात होते, त्या भारताच्या बाहेर संपूर्ण जगात होते. जवळपास 27 भारताच्या बाहेरील भाषामध्ये लेखन करणारे अण्णाभाऊ साठे एवढा मोठा साहित्यिक जगामध्ये तुम्हाला जगाच्या इतिहासात कुठंच पाहायला भेटणार नाही. भारताचे पंतप्रधान, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यावेळेचे तिथले राष्ट्राध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हणले की तुम्ही अण्णाच्या देशातून आला आहात का? पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्षात आले. त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या अण्णा भाऊच्या देशातूनच आलात, त्यामुळे तुमचा आम्हाला फार गौरव वाटतो. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटलं की अण्णाभाऊ कोण आहेत. मग लक्षात आलं की साम्यवादी विचाराचे प्रणेते, ज्यांच्या विचाराच्या बळावर पूर्ण रशियामध्ये साम्यवाद, सर्वांमध्ये समानता कशा प्रकारे समोर येत आहेत. मग ते अण्णाभाऊ साठेंना आपण भेटलं पाहिजे म्हणून मग भारतात पंडित जवाहरलाल नेहरू आलेल्या अण्णाभाऊ साठे यांची भेट घेतली आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. एवढे मोठे महान साहित्यिक आपल्याला लाभले. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा आपण सर्वांनी जोपासावा एवढं बोलतो मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत. मित्र, बरेचसे कार्यकर्ते
होऊन गेले अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी अनेक प्रकारचे कार्य केलेले आहेत. मी समाजाला विनंती करणार आहे, आपण ज्याने जे धडा दिलेला आहे अण्णाभाऊ साठेने, त्या धड्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. कारण अण्णाभाऊ साठेने अनेक प्रकारच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, अनेक प्रकारचे कवी आपलं काय पोवाडे लिहिलेले आहेत. अशा प्रकारे समाजामध्ये रुजण्याचं काम कशा प्रकारे करावं अण्णाभाऊ साठेने सगळ्याला सांगितलेलं आहे. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व बांधवांना पुढं कसं शिक्षण मिळेल अशा प्रकारे बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते. शिकला तरच तो जगू शकतो. कारण माझ्या बांधवांना येथील काकांना विनंती करतो की मुलांना शिकवलं पाहिजे. शिकला तरच देशामध्ये जगू शकतो. आपण कोणत्याही प्रकारे कुठल्याही नादाला न लागता विचार केला पाहिजे की आपण कशा प्रकारे बाबासाहेबांनी काय केले, अण्णाभाऊ साठेने काय केले, अशा प्रकारे तुमच्यासाठी कोण काय करते याचा अभ्यास करण्याचं काम आई वडिलांनी केलं पाहिजे. त्यातल्या त्यात मुलाने जे आहे ना सर्व बाबीचा विचार करायला पाहिजे. सर्व मुलांनी जे आहे ना शिकलेले सवरलेले, आज तुमचा समाज तुमच्या खांद्यावर आहे. पुढील जे समाज येणारा तुमच्या खांद्यावर ठेवून सर्व लोकांना घेऊन जाण्याचं काम हे तुमच्यावर आहे. मित्र हो, तुम्ही न विसरता आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये जयघोष अण्णाभाऊ साठेचा असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो, हे विचार मांडला पाहिजेत. आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्या देशाचा विकास कसा करता येईल, आपल्या समाजाचा विकास कसा करता येईल अशा प्रकारे आपण केलं पाहिजे.